अनेकांशी चर्चा केली. काही पुण्यातील शासकीय कार्यक्रम, त्याचबरोबर सोलापूर आणि पुढे माझा धाराशिवचा दौरा असल्याकारणानं स्वारगेट, शिवाजीनगर ह्या बसस्थानकाला भेट देता आलं आणि अचानक गेलो. अचानक गेल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे ही कळली. म्हणजे स्वच्छतेचा अभाव, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आणि काही चुकीच्या पद्धतीनं आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय. स्वारगेटचा निर्णय तर अधिक भयंकरच होता, कारण स्वारगेटची दुर्दैवी घटना घडल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये उत्तरं दिली होती की जे काही ह्या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांना आम्ही ताबडतोब निलंबित करू. त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, परंतु 90 दिवसानंतर परत त्यांना घेण्यात आलं. चौकशी त्यांची करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर त्यामध्ये ते दोषीही आढळले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. असं असताना अचानक मला जी माहिती मिळाली की ज्युनियर डेपो मॅनेजर आणि सिनियर डेपो मॅनेजर ह्या दोघांनाही निलंबनानंतर चौकशीमध्ये दोषी आढळलेले असताना त्यांना चार्जशीटसुद्धा दिलेली असताना परत त्याच जागेवर रुजू करण्यात आलं. आणि आज मी ज्यावेळेस स्वारगेट स्थानकाची पाहणी करायला आलो, त्या दोघांच्याही विरोधामध्ये विविध संघटना, त्याचबरोबर काही स्थानिक आमच्या तेथील कर्मचाऱ्यांनीसुद्धा तक्रारी तोंडी तर केलेल्याच, पण लेखी तक्रारीसुद्धा केल्या. आणि असं असतानाही ह्या सर्व लोकांना याच ठिकाणी जर कायम ठेवण्यात येत असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. बघा, कुणीही कर्मचारी काय शत्रू आमचे नसतात, परंतु त्यांच्या हातनं चुकी घडली तर ते चुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही काहीतरी त्यांच्यावर कारवाई करत असतो. परंतु ती कारवाई फक्त कागदावर न राहता सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य प्रवाशाला, एस टीच्या ग्राहकांना काहीतरी आमच्या एस टी महामंडळाकडून किंवा परिवहन मंत्र्यांकडून काहीतरी आम्हाला न्याय मिळाला ही भूमिका त्यांना पटली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ही कठोर कारवाई करत असतो. स्वारगेटची घटना तर पूर्ण राज्याला हादरा देणारी होती आणि त्यानंतर सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी आणि काही आमच्या सत्ताधारी पक्षांनीसुद्धा, आमदारांनी ह्या विषयावर जेव्हा काही लक्षवेधी किंवा काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा आम्ही उत्तरं देतानाही उत्तरं देतो आणि आम्हाला असं वाटत असतं की ठीक आहे, आम्ही कारवाई केली, आता आमचं खालचं जे प्रशासन आहे ते योग्य प्रकारे त्याची चौकशी करत असेल आणि दोषीला शासन देत असतील. परंतु मला आज अचानक आलेल्या भेटीमुळे अशा गोष्टी जर निदर्शनास आलं तर ती दुर्दैव आहे. मी ताबडतोब आमच्या जे RM आहेत त्यांना शोकास काढायला सांगितली, कारण त्यांच्याच माध्यमातून ज्युनियर ला ह्या ठिकाणी जो ज्युनियर डेपो मॅनेजर आहेत त्यांना ह्या ठिकाणी परत ठेवण्यात आलं होतं चौकशीमध्ये दोषी असताना. आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनासुद्धा मी ताबडतोब जे सिनियर डेपो मॅनेजर आहेत त्यांची आजच्या आज बदली करायची सूचना केलेल्या आहेत आणि ती कारवाई आजच्या आज ताबडतोब होईल. ही कारवाई करून थांबणार नाही तर हे कुठेतरी अशा पद्धतीनं जे काही चाललेलं आहे ते थांबणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे प्रशासकीय लेवलला, एमडीच्या लेवललासुद्धा आम्ही याबाबत लवकरच बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये अशा प्रकारे कामामध्ये जर कोणी कुचराई करत असेल तर तो भले किती वरिष्ठ अधिकारी असू द्या त्याच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल. सर, महिलांची काही तक्रार होती त्या स्वच्छतागृहांची सुद्धा पाहणी केली. बघा, स्वच्छतागृहाची तर मी आज फिरतोय आणि आता सोलापूर आणि धाराशिवला जाताना सुद्धा मी सगळ्या स्वच्छतागृहाची आधी पाहणी करतो आणि नंतर डेपोची पाहणी करतो. काही ठिकाणी सुलभ शौचालयाला काम दिलेलं आहे, त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात स्वच्छता दिसते, परंतु मंत्री येणार, ही चाहूल लागतात, ताबडतोब स्वच्छता केली जाते. परंतु मंत्री गेले की परत एरे माझ्या मागल्या आहे तसेच दिवस परत सर्वसामान्य प्रवाशांना दिसत असतात. त्यामुळे ह्यावर सुद्धा योग्य तो लवकरात लवकर आम्ही मार्ग काढतोय, जेणेकरून स्वच्छतागृहाच्या बाबतीत तरी सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही अशी भूमिका एस टी महामंडळाचा अध्यक्ष ह्यानंतर आम्ही पुढल्या 2 महिन्यात घेतोय. त्याचा फायदा निश्चितपणे आमच्या सर्वसामान्य प्रवाशांना होईल. शिवाजीनगर मेट्रो स्टेशन जागा जी आपली शिवाजीनगर त्याचं काय सध्या काय स्थिती? बघा, शिवाजीनगर मेट्रो स्टेशननीच ती जागा डेव्हलप करावी अशा प्रकारचा प्रस्ताव अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे आणि एस टी महामंडळाच्या तो प्रस्ताव विचाराधीन आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला निर्णय घेता येईल. परंतु एस टी महामंडळानं PPP तत्वावर विकसित करू द्या किंवा मेट्रोनं तो विकसित करू द्या. लवकरात लवकर ती जागा
एस टी महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्हाला निदान 2.5 ते 3 वर्षात तरी परत बांधून तयार होऊन मिळाला पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना भविष्यामध्ये काही संकटांना किंवा काही दुरावस्थेला जी नेहमी होते ती त्याला सामोरं जावं लागणार नाही. परंतु पुढल्या 3 वर्षामध्ये विकसित झालेला शिवाजीनगरचा डेपो आम्हाला हस्तांतरित करावा अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आरे डेअरीच्या जागेवर जो सध्या डेपो शिफ्ट करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अनेक असुविधा आहे आणि प्रामुख्याने मी आरेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांना भेटतोय की त्या संदर्भात तिकडे काही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही किंवा काही छोटंसं काही खाद्यपदार्थाचे स्टॉल उपलब्ध नाही आहे, काही पेपरचे स्टॉल उपलब्ध नाही आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. पुढल्या 3 वर्षामध्ये जर शिवाजीनगरचा डेपो तयार होत असेल आणि तेवढा वेळ त्याला लागत असेल तर काही छोटे छोटे स्टॉल तरी त्या ठिकाणी उपलब्ध करायला परवानगी द्यावी अशा प्रकारचा तो प्रस्ताव आहे. आणि मी त्यांच्याशी चर्चा करून गरज पडली तर दुग्ध व्यवसाय मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करून ते आम्ही स्टॉल लावण्यासाठी तिकडे परवानगी देऊ. 10 वर्षापूर्वी पण हीच परिस्थिती होती. आता सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत खड्डे. मी 10 वर्षांनी अपडाऊन करणारा व्यक्ती आहे. इथे सीसीटीव्ही ऍक्टिव्ह नसतात आणि मोस्ट ऑफ द मराठवाडा विदर्भाच्या कंडक्टर ड्रायव्हरच्या बदल्या एकदम मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. स्थानिकांच्या बदल्या होतात की नाही ते माहीत नाही. आणि दत्तागाडी प्रकरणानं काय बोध घेतला, कारण 8 महिने झालं परिस्थिती जैसे ते आहे. कर्मचाऱ्यांची मी आल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती तुम्ही सांगता ती आहे, वस्तुस्थिती मी नाकारत नाही. परंतु लवकरच आम्ही शिवाजीनगर जसं PPP तत्वावर आम्ही मेट्रोला विकसित करायला देतोय तसंच स्वारगेटचा डेपोसुद्धा PPP तत्वावर आम्ही विकसित करणार आहोत. आणि फक्त बस डेपो नाही तर राज्यातील सगळे बस डेपो, बस स्टँड हे बस पोर्ट व्हावे ह्या मताचा आम्ही आमचं सरकार त्या मताचं आहे आणि तशा पद्धतीच्या आम्ही सुविधा भविष्यामध्ये देण्यासाठी प्रयत्न करतो. ते आता तक्रार माझ्याकडे आलेली आहे. तक्रार आता मी या ठिकाणी आल्यानंतर मला लेखी निवेदनाद्वारे त्यांनी तक्रार केलेली आहे. मी माझ्या अधिकाऱ्यांना ती तक्रार वाचायला आणि वस्तुस्थिती काय ती मी समजून घेतो आणि निश्चितपणे जर त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल तर आम्ही त्यामध्ये त्या महिलेला न्याय देऊ. पुणे बस स्थानक 70 वर्ष झाले जुनं आहे. याच धर्तीवर बारामती असो, कराड असो या ठिकाणी सुसज्ज म्हणजे मोठे असे आदर्श घ्यावा असे बांधले गेलेले आहेत बस स्टँड. आता ती जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून मी घेतली आणि निश्चितपणे लवकरात लवकर आम्ही त्यावर तोडगा काढतो आणि तुम्हाला पुढल्या काही वर्षामध्ये किंवा किंवा 2 ते 2.5 वर्षामध्ये एक वेगळं रूप ह्या बस स्थानकाचं झालेलं तुम्हाला दिसेल. 98 वर्षानंतर आपण बऱ्याच जागा डेव्हलप करायचं असं PPP करतो. 98 वर्ष हो, त्यामध्ये अनेक डेपो आहेत, त्याच्यामध्ये स्वारगेट सुद्धा आहे. सर, स्वारगेट प्रकरणानंतर स्वारगेटमध्ये CCTV कॅमेरे वगैरे वाढवण्याची संख्या नाही, जे काही 24 CCTV कॅमेरे आहेत ते CCTV कॅमेरे तुमच्याचपैकी काही पत्रकारांनी विचारल्यानंतर मी डेपो मॅनेजरला विचारलं, त्यांनी ते सगळे सुस्थितीत आणि चालू आहे असं सांगितलं. परंतु जर काही त्यामध्ये सुद्धा चौकशी मी करायला सांगतोय, ते जर तथ्य नसेल तर किंवा अजून जर CCTV कॅमेऱ्यांची संख्या जर वाढवायची असेल तर निश्चितपणे आम्ही वाढवू. सर, खड्ड्यांचं जे काय आपण बघतो आपण देखील खड्ड्यांबद्दल स्वारगेटची नाही, बरोबर आहे. नाही, ह्या काही ज्या तुम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचा विचार आम्ही निश्चितपणे करू. परंतु यावर एकच तोडगा आहे की PPP तत्वावर आम्ही ज्या पद्धतीने ही बस पोर्टचं निर्माण करणार आहोत त्यामध्ये हे सगळे प्रश्न सुटलेले असतात. जे त्या पत्रकार परिषदेमध्ये होते संजय राऊतांसह त्यांच्या घरामध्ये भारत पाकिस्तान मॅच चालू होती आणि जेव्हा भारत जिंकला तेव्हा त्यांना दुःख वाटत होतं, कारण पाकिस्तान जर जिंकला असता तर ते अजूनही त्या गोष्टीचं त्यांनी राजकारण केलं असतं. त्यामुळे अशा पद्धतीनं संजय राऊतांनी निदान राष्ट्रीय जो खेळ आहे आपला नॅशनल लेवलला आपण जर काही क्रिकेटसारखे खेळ खेळत असू आणि त्याच्यामध्ये भले बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, परंतु पाकिस्तानला वारंवार आपला संघ पराभूत करत असताना त्यांचा कॉन्फिडन्स त्या खेळाडूंचा वाढवण्याऐवजी जर असं त्यामध्ये राजकारण होत असेल तर ते चुकीचं आहे. ज्या लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या किंवा ज्या उबाटाच्या लोकांनी काल आंदोलनं केली त्या प्रत्येकाच्या घरामध्ये रात्री 8 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत भारत पाकिस्तान मॅच चालू होते असे आमच्याकडे व्हिडिओ आलेले. आम्ही ठीक आहे, ह्या गोष्टीचं आम्हाला काही राजकारण जास्त करायचं नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार. जर संजय राऊतांनी जर पाहिलं गेलं तुमच्या पक्षाला पण त्या शिशिर शिंदे यांनी भारत पाकिस्तान मॅच होऊ नये यासाठी वानखळे खेळपट्टी उधळली किंवा तोडून टाकली होती आणि ती मॅच होऊ शकली नव्हती. एवढ्या वर्षानंतर ह्या संजय राऊतांच्या पक्षानं त्यांना न्याय दिला नाही म्हणून ते आमच्याबरोबर काम करतायत आणि ते आमच्याबरोबर आता भारत पाकिस्तान मॅच
ज्या संजय राऊतांनी ज्या विरोधामध्ये जशा पद्धतीनं वक्तव्य केलं त्याच्या विरोधामध्ये बोलतायत, तर संजय राऊतांनी समजून घ्यावं की कोण आमच्याबरोबर आहे आणि कोण त्यांच्याबरोबर आहे. साहेब शिंदे साहेब काय मुख्यमंत्र्यांवर नाराजी अशी चर्चा आहे, काय नक्की नाराजी आहे काय? तुम्हाला कोण बोललं? सातत्याने चर्चा चर्चा तर होतच राहते हो. अशा काही चर्चेला अर्थ आहे. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार फेविकॉलचं जोड आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश आहे. राज्याला विकसित करण्यासाठी ह्या तिघांनी महायुतीची स्थापना केली आणि अशा पद्धतीनं राज्य विकसित करण्यासाठी राज्यामध्ये जे काही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी हे तिघेजण झटत आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला जनतेनं जो कौल दिलेला आहे 237 आमदार आमच्या निवडून दिलेले आहे. त्यामुळे 5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वसामान्य जनतेचं काम करणारं हे सरकार चांगलं काम करेल आणि पुढल्या 5 वर्षानंतर 2029ला सुद्धा महायुतीची चर्चा आहे. सर, आगामी सर, पालिका अजित पवारांनी काय निवडणुकीसंदर्भात सांगितले? कशा पद्धतीने आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीने तयारी करताय? कारण की पुण्यामध्ये फक्त शिवसेनेचे फक्त 3 ते 4 नगरसेवक ते जे तुमच्याकडे आहेत तेवढे शिल्लक राहिलेले आहेत, बाकीचे भाजपमध्ये काही गेलेले आहेत. अशी भीषण परिस्थिती तुमची आहे. दंगेकरांना तुम्ही सोबत तर घेतलेलं आहे, मात्र जिल्ह्याचं कसं नियोजन असणार आहे का? बघा, सगळ्या काही गोष्टी पत्रकारांना सांगून तर आम्ही करणार नाही. काही झाकल्या बुठी असतात, त्या 1.25 लाखाची आपली म्हण आहे त्याप्रमाणे ठेवायची असतात. तुम्ही पुढे पुढे बघा काय होत आहे. ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाबद्दल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हेच बोललं जात होतं, परंतु विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमची काय ताकद आहे ती आम्ही दाखवली. ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची काय ताकद आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये दाखवून देऊ. भले त्या जिल्हा परिषदा असू द्या, पंचायत समित्या असू द्या, नगर परिषदा असू द्या किंवा महापालिका असू द्या. साहेब तुम्ही आले इथं अधिकाऱ्यांशी बोलले, चुकीचं जर दिसलं तर ते कारवाईचे आदेश दिले. पण राज्याचे उपमुख्यमंत्री एका महिला अधिकाऱ्याशी बोलतात, मुख्यमंत्री नाराज होतात, कुठलीही चर्चा होत नाही. त्यावर अजितदादा तुम्हाला रोज सकाळी भेटतात ना हो 7 वाजता, आणि तुम्ही त्यांना ह्या बाबतीत विचारलेलं बरोबर, मला का विचार? पण तुम्ही म्हणजे प्रमाण